नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक विनायक ठाकूर, कृषी तंत्रनिकेतन देवगड या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत। मित्रांनो, लक्षात घ्या, सध्या 7 महिने पाऊस चालू आहे। अवकाळी पावसामुळे आंब्याच्या वर काळोखी तयार आहे, पण आंब्याची कलम फुटत नाहीत। ऑक्टोबर मध्ये थंडी पूर्वी असायची, पण या वर्षी जर बघितलं तर पाऊस होता। झाडांना गरजेनुसार ट्रेस मिळायला पाहिजे, योग्य ट्रेस नाही मिळाल्यामुळे प्रॉब्लेम झाला आणि सनलाइट म्हणजे सूर्यप्रकाश न मिळाला म्हणजे, कारण 7 महिने बघितली तर सध्या पाऊसच आहे आणि त्यामुळे पालवी येणं चालू झालेलं आहे। म्हणजे मातीतील झाडांना पालवी आली आणि कातळातील जी झाडं आहे ती न फुटता काळोखीच होऊन राहिली आणि त्यामुळे या वर्षी सीझन तर लेट होणारच। पण आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय, या स्थितीतून मोर यावा आणि उत्पादन मिळावे म्हणून शेतकऱ्यांच्या मागणीनुसार म्हणत होते की आम्हाला आता यावर उपाय सुचवा। म्हणून आज आपण हा व्हिडिओ बनवतो की शेतकऱ्यांना यावर काय काळजी घ्यायला पाहिजे की काय उपाययोजना करायला पाहिजे, याचा आपण आज अभ्यास करूया व मोहर लवकर येण्यासाठी जे तोडगे आहेत ते पाहूया। मित्रांनो, जरा विचार करा की आंब्याला उत्पादन येण्यासाठी काही भौतिक कारकांबरोबर रासायनिक आणि जैविक कारकांची महत्त्वाची आहेत आणि ही जैविक कारके आणि रासायनिक कारके यासाठी काय करायचं, त्याचप्रमाणे जमीन उत्तम असणं गरजेचं आहे आणि जमिनीचा सामू हा त्याच्यावर उत्तम जास्त परिणामकारक आहे आणि तो परिणामकारक होण्यासाठी आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया की काय काय उपाययोजना करू शकतो। आता मित्रांनो, आपण जमिनीपासून सुरुवात करूया। जमिनीचा सामू जो ज्याला पीएच म्हटला जातो तो 7 ते 8 दरम्यान असणं गरजेचं आहे आणि जर सामू 6 पेक्षा कमी असेल तर झाडांना प्रति गुंठा तुम्हाला 2.5 किलो चुना मिक्स करायचा आहे, तो जून मध्ये। आणि जर समजा पावसात करायचं असेल तर तुम्हाला ग्रॅन्युअल मध्ये आणि उन्हाळ्यात करायचं असेल तर पावडर फॉर्म मध्ये तुम्ही मिक्स करू शकता। त्याचप्रमाणे जर 8 पेक्षा जास्त अल्कलीन जमीन असेल तर 8 पेक्षा जास्त असल्यास 2 गुंठा प्रति झाड तुम्हाला जिप्सम वापरायचं आहे, म्हणजे कॅल्शियम सल्फेट, आणि ते मिसळल्यानंतर तुम्हाला जमीन ही चांगली सुपीक राहणार, कारण जिप्सम हे भूसुधारक आहे। दुसरी गोष्ट, सगळ्या लागवडीच्या रोपांसाठी पाण्याचा निचरा होणारी मात्र जमीन लागते। आणि दुसरी गोष्ट पुढे आहे अशी आहे की जर 5.5 पीएचच्या आत जर आम्ल म्हणजे ॲसिडिक जमीन असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला कॅल्शियम व पोटॅशियमची उपलब्धता घटते आणि हे न मिळाल्यामुळे फळांचा आकार, चव, साखा यासारखी विकृती बनते। ॲसिडिक जमीन सुधारण्यासाठी कळीचा चुना म्हणजे ज्याला CaCO3 असं म्हटलं जातं आणि बहार येण्या अगोदर जर तुम्ही ओलावा असताना जर 300 ग्रॅम 5 लिटर पाण्यात लिक्विड लाईम सल्फाईड बुंद्याजवळ 4 ते 5 खड्डे मारून अर्धा फुटापर्यंत जर खड्ड्यात ओतले तर तुम्ही त्याच्यावर मात करू शकताय। दुसरी गोष्ट म्हणजे आंबा व्यवस्थापनासाठी संजीवकाचा वापर असणं गरजेचं आहे। आता संजीवकाचा वापर म्हणजे नेमकं काय, तर आपल्या आंब्याच्या पिकामध्ये येणारी जी संजीवक आहे त्यामध्ये ऑक्झिन आहे, जिब्रेलिक्स आहे, सायटोकायनिन्स आहे, वाढरोधक आहे, त्याच्यात म्हणजे याला इनिबिटर म्हणतात, इथिलिन आहे, वाढ रोधक सारखी संजीवक आहे, त्यामध्ये कल्टार येतं। तर ह्या संजीवकांचा योग्य वापर असणं गरजेचं आहे आणि जर ती असतील तरच तुम्हाला बहार उत्तमपैकी येणार। या संदर्भात मी स्वतंत्र एक व्हिडिओ बनवलेला आहे, तो बघितल्यानंतर तुम्हाला या संदर्भात सगळं समजेल। आता महत्त्वाच्या मुद्द्याला आपण सुरुवात करूया। आंबा पिकाला मोहर येण्याची पूर्व जी लक्षणं आहेत ही महत्त्वाची आहेत। म्हणजे उदाहरण कसं, तर ऑक्टोबरमध्ये आलेल्या पालवीची शेवटचं जे जर पान तुम्ही जर अभ्यास केला तर हे पान हे तुलनात्मक लहान असते, म्हणजे बाकीची मोठी असतात आणि हे एकच फक्त शेवटचं लहान असते। आणि जर असं जर वाटलं तर आपल्याला समजायचं की जर त्याच्यातून मोहर येणार, पण जर ते मोठं असेल शेवटचं पाणी म्हणजे इतर तुलनांच्या बरोबरच सारखं असेल तर समजायचं पालवी येणार, हे पहिलं आधी निरीक्षण आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की पालवी पक्व झाल्यावर अग्रस्त जो मुकुल आहे हा पसरट असणं गरजेचं आहे। तो जर टोकदार असेल किंवा धारदार पिरॅमिड सारखं असेल तर समजायचं की याच्यातून पालवी येणार, म्हणजे पसरट असेल तरच त्याच्यातून मोहर येणार, हे दुसरं लक्षण आहे आपल्या निरीक्षणाचं। आंबा मोहर येण्यासाठी आंबाची पालवी आहे ती काळोखी असणं गरजेचं आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अन्नघटकांचं प्रमाण जास्त असणं गरजेचं आहे, तरच लवकर मोहर येणार। आणि त्याच्यासाठी तुम्ही 0.34 मोनोपोटॅशियम फॉस्फेट 5 ग्रॅम प्रति लिटर पाण्यातून जर फवारलं, 0.5% चिलिटेड कॅल्शियम, 1 ग्रॅम बोरान व 10 लिटर पाणी याचं मिश्रण करून त्यामध्ये जर समजा परत तुम्ही 3 ग्रॅम अमोनियम मॉलिब्डेनमची घालून फवारणी जर केली तर तुम्ही काय करू शकता, तर म्हणजे नैसर्गिक मोहर येण्याची प्रक्रिया वाढते आणि यात कोणतंही तुम्हाला कीटकनाशक वापरायचं नाही आहे। हा महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा असा आहे की मोहर येण्याची प्रक्रिया सुरू असताना मोहर फुटण्याच्या अगोदर कोणत्याही कीटकनाशकाची किंवा स्टिकर आतमध्ये मिक्स करू नये, कारण काय ते पुढचं उती खाते आणि अक्षरशः सच्छिद्र बनवते आणि त्यामुळे लपडं काय होतं की
त्याच्यातून आरपार सूर्यप्रकाश गेला की मग पालवी यायला मदत होणार. म्हणून तुम्हाला सांगतो की पानाच्या वरील भाग सच्छिद्र होऊन सूर्यप्रकाश आत जातो आणि मोहर येण्याची प्रक्रिया थांबते आणि पालवी येते. आणि म्हणून कुठलंही त्याच्यामध्ये कीटकनाशक किंवा स्टिकर मिक्स करायचं नाही. जर अशा वेळी तुम्हाला कीटकनाशकाचा जर प्रादुर्भाव करायचा वाटला आणि प्रादुर्भाव दिसत असेल तर काय करायचं, लिक्विड लाईम सल्फर म्हणजे कॅल्शियम सल्फाईड हे 5 ml प्रति लिटर पाण्यात मिक्स करून तुम्ही फांद्यावर फवारणी करू शकता. आणि कीटक आणि बुरशी किंवा बॅक्टेरियाच्या त्या कॉलन्या आहेत ह्या तुम्हाला मारून टाकतं आणि तुमचं झाड सक्षम बनवतो. इथं फक्त तुम्हाला फवारणी घ्यायची नाही या 15 दिवसामध्ये. पुढचा मुद्दा असा आहे की जर आंबा मोहर पूर्व व्यवस्थापन तुम्हाला करायचं असेल आणि जर तुम्हाला बघायचं असेल तर पानाच्या शिरा ह्या ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये पिवळ्या झालेल्या दिसतात. त्या जर पांढऱ्या असतील तर समजायचं की सूर्यप्रकाश मिळालेला नाही आहे आणि तो पिवळा होणं गरजेचं आहे. आणि पिवळा झालेल्यातूनच तुम्हाला काय होणार, मोहर बाहेर पडणार. हे पहिलं निरीक्षण लक्षात ठेवा. यावर्षी काय झालं, यावर्षी पाऊस असल्यामुळे ह्या सूर्यप्रकाश न मिळाल्यामुळे ते नोव्हेंबरमध्ये गेलं. म्हणजे ऑक्टोबरला ते दिसायला पाहिजे ते नोव्हेंबरमध्ये दिसतंय. आणि आता नुकती गुलाबी थंडी चालू झाली त्यामुळे या आता वाढणार आहे. पण जर पानाच्या शिरा पांढऱ्या असतील आणि त्या पिवळ्या होण्यासाठी आपल्याला मग 13-0-45 म्हणजे पोटॅशियम नायट्रेट 7 ग्रॅम प्रति लिटर आणि 1 ग्रॅम चिलिटेर कॅल्शियम याचं मिश्रण तुम्हाला फवारणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर जर तुम्ही 5 ग्रॅम पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट म्हणजे पोटॅशियम मॅग्नेशियम सल्फेट ज्याला म्हणतात स्कोनाईट म्हणतात, मग त्याचं जर समजा तुम्ही फवारणी केली आणि जवळजवळ 10 ते 12 दिवसांनी जास्तीत जास्त 15 दिवसाच्या अंतराने 2 वेळा तुम्ही जर फवारणी ही जर केली तर अन्न लवकर तयार होतं आणि मोहर लवकर येतो. यातही कुठल्याही प्रकारचं कीटकनाशक वापरायचं नाही. दुसरी म्हणजे हा मुद्दा लक्षात घ्या. आजच्या व्हिडिओचं महत्त्वाचं प्रयोजन असं आहे की लवकर मोहर येण्यासाठी या 2 गोष्टी लक्षात घ्या. पानांना काळोखी असताना ऑक्टोबरमध्ये घ्यायची फवारणी, त्यामध्ये 13-0-45 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी पोटॅशियम नायट्रेट म्हणतात. आणि ते झाल्यानंतर 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 0-32-34 5 ग्रॅम प्रति लिटर पाणी मोनोपोटॅशियम फॉस्फेट 10 ते 12 दिवसाच्या अंतराने फवारणी घेणं. म्हणजे लक्षात घ्या, पांढरं असेल तर 13-0-45 आणि जर येल्लो झालेलं असेल तर 0-32-34. आपण सरळ 0-32-34 वापरतो. म्हणून निरीक्षण करा, पानाच्या शिरा बघा, त्या जर तुम्हाला पांढऱ्या दिसतील तर 0-32 मारून फवारणी करा. आता हे लक्षात ठेवा, याच्यामुळे काय होणार, तुमच्या शिरा येलो होऊन तुमचा मोहर लवकर येण्यास मदत होईल. 15 ते 20 दिवस लवकर येईल आणि मॅच्युअर पालवी असेल त्याच्यातून मोहर येण्यास मदत होईल. हे आजचा सल्ला आहे.